तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मध्य प्रदेशातील रीवा येथे घडलेल्या आर्यिका माताजी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथील दिगंबर जैन संस्थेने विहाररत जैन साधू संतांच्या सुरक्षेचा मुद्दा उचलून धरलाय। संस्थेच्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून विशेष सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण लागू करण्याची मागणी करण्यात आली। 25 मे 2026 रोजी पाठवण्यात आलेल्या निवेदनात 20 मे रोजी मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या दुर्घटनेत संघाच्या पूज्य आर्यिकांचे निधन झाल्याचा उल्लेख करण्यात आला। या घटनेमुळे जैन समाजात तीव्र दुःख व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की जैन साधू संत हे अहिंसक, निरपेक्ष आणि पायी विहार करणारे तपस्वी असून ते कोणत्याही प्रकारची सुरक्षा सुविधा वापरत नाही, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी। देशभरात विहार करणाऱ्या साधू संतांसाठी विशेष सुरक्षा यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। दिगंबर जैन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत केंद्र व राज्य शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा समाजाच्या भावना तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। आमच्या मुलींची सुरक्षा करण्यात यावी याबाबत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांमार्फत माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या सुरक्षेबाबत आपण काहीतरी योग्य पाऊल उचलावे आणि आमच्या मुलींना, त्यागी वृत्तींना संरक्षण द्यावे।